नमस्कार मित्रांनो, मी ललित सदाशिवराव खापरे. चर्चा करूया कॅन्सर या रोगाविषयी. या रोगाचं नाव जरी घेतलं तर आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये धडक भरल्यासारखी होते. त्याला महत्त्वाचं कारण म्हणजे या रोगावर जे उपचार आहेत ते उपचार पण वेदनादायक आहे आणि या रोगांपासून आपल्या शरीरावर होणारे जे परिणाम आहेत ते तर खूपच वेदनादायक आहे. आज जर आपण बघितलं तर जगामध्ये 200च्या वर कॅन्सरच्या प्रकाराची नोंद झालेली आहे. हे वेगवेगळ्या प्रकाराची जी लक्षणं आहे ती आपल्याला इतर आजाराच्या लक्षणासारखीच वाटतात, परंतु यासाठी काय होतं की आपण ही लक्षणं आढळल्यानंतर आपल्याला हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं आहे. तर हा आजार होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या आजाराची लक्षणे आपल्याला माहिती पाहिजे. लक्षणे माहिती झाल्यानंतर तो आजार का होतो याची माहिती आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर त्यावर ॲक्शन घेतली पाहिजे, म्हणजे आपली दिनचर्या आपण व्यवस्थित केली पाहिजे. जर विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे की 90 ते 95% हा जो आजार आहे हा आपल्या दैनंदिन दिनचर्येमुळे होतो. तर यासाठी आपण आपली दिनचर्या व्यवस्थित केली पाहिजे. या आजाराची जी लक्षणं आहे, उदाहरणार्थ आपल्याला चक्कर आली किंवा फिट येते, तर फिट हे एक सर्वसाधारण लक्षण पण आहे इतर आजाराचं, पण हे कधी कधी ब्रेन ट्यूमरचं पण लक्षण असू शकतं. स्त्रियांमध्ये सर्वायकल कॅन्सर आहे, तर अनियमित मासिक पाळीमधून रक्त जाणं हे पण एक सर्वायकल कॅन्सरचं लक्षण असू शकतं. बराच वेळ तोंडामध्ये आलेली जखम बरी न होणं हे मुखाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. हाडं दुखतात, हाडं दुखल्यानंतर आपली हाडं नॉर्मली दुखत राहतात, पण एखाद्या वेळेस हे बोन कॅन्सरचं लक्षण असू शकतं. बरा न होणारा अल्सर पण कॅन्सरचं लक्षण होऊ शकतं. तर ही जी लक्षणं आहे, ही लक्षणं जर आपण माहिती करून घेतली आणि यातली लक्षणं जर आपल्याला काही जरी जाणवली, घाबरण्याचं कारण नाही आहे, कारण ही इतर आजाराची पण लक्षणं असतात, पण आपल्याला डॉक्टरकडे जाणं वेळच्या वेळी गरजेचं आहे. म्हणजे का, जर प्राथमिक अवस्थेत हा आजार आटोक्यात आला तर आपलं जीवन वाचू शकतं आणि जे भावी उपचार आहेत, रेडिएशन आहे, किमोथेरपी सारखे भयानक उपचार आहे, ते घेण्यापासून आपण टाळू शकतो. तर सर्वात महत्त्वाचं आहे लक्षणं जाणून घेणं आणि प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर ही म्हण जी आहे ही या आजाराला तंतोतंत लागू पडते. मित्रांनो, कधी काळी पाश्चिमात्य देशांमध्ये असलेला हा आजार आज आपल्याला भारत देशामध्ये सोसायट्याने फोफावतो आहे. यासाठी आपली दिनचर्या व्यवस्थित करणे, आपला आहार व्यवस्थित करणे, समतोल राखणे. कारण काय होतं की जो काही आहार आपण घेतो तो जर आहार केमिकल युक्त असला, सिंथेटिक फूड असलं, पॅक्ड फूड असलं, जास्त वेळ असणारं, तर हा जो काही खराब आहार आहे हा आपल्या शरीरामध्ये टॉक्सिक म्हणून साठून राहतो. तो डिटॉक्सिफाय होत नाही. यासाठी तो डिटॉक्सिफाय जर झाला नाही तर त्याच्यापासून ट्यूमर डेव्हलपमेंट होण्याचे चान्सेस आहे. हा रोग एका रात्रीत होणारा किंवा एका महिन्यात होणारा रोग नाही आहे. ही या रोगाची जी प्रक्रिया आहे ती वर्षभरापासून किंवा किंबहुना कितीतरी वर्षापासून आपल्या शरीरामध्ये चालू असते. आपलं शरीर त्याला प्रतिकार करतं, पण जेव्हा ही प्रतिकार क्षमता थांबते तेव्हा त्याचा ट्यूमर डेव्हलपमेंट होतं आणि आजाराची सुरुवात होते. मित्रांनो, या आजाराची दाहकता लक्षात घेता या आजाराविषयी जाणून घ्या. एवढेच माझे म्हणणे आहे. धन्यवाद.